नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन जी के अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे ग्रुप डी भरती पेपर सन 2025 बघा या ठिकाणी पेपर घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा बघा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जात आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारला आहे, भारतामध्ये रेल्वेला सुरुवात कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये झाली होती. बघा याचं योग्य उत्तर काय असेल, लॉर्ड डलहौसी बघा यांच्या काळामध्ये भारतामध्ये रेल्वेला सुरुवात झाली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलंय, पश्चिम रेल्वेचं मुख्यालय विचारले कोणत्या ठिकाणी आहे. बघा याचं योग्य उत्तर काय असेल, पश्चिम रेल्वेचं बघा मुख्यालय चर्चगेट मुंबई बघा या ठिकाणी पश्चिम रेल्वेचं मुख्यालय आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारला आहे, हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस बघा ही रेल्वेगाडी कोणत्या 2 शहरादरम्यान धावते. तर याचे योग्य उत्तर काय असेल, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 2 यायला पाहिजे. गोवा ते दिल्ली यांच्या दरम्यान बघा हजरत निजामुद्दीन या ठिकाणी ही गाडी धावते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा बघा काय विचारला आहे, गुजरात राज्याला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. बघा गुजरात बघा एक असं राज्य आहे, त्या राज्याला बघा सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला आहे. तर गुजरात राज्याला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला. तर याचे योग्य उत्तर काय असेल, 1600 किलोमीटरचा बघा समुद्र किनारा लाभलेला आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 कोकणी ही भाषा विचारली कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने बोलली जाते. तर याचे योग्य उत्तर काय असेल, कोकणी बघा ही भाषा प्रामुख्याने गोवा राज्यामध्ये बघा बोलली जाते, ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारताचे सर्वात दक्षिणेकडचं टोक कोणतं आहे. भारताचे सर्वात दक्षिणेकडचं टोक कोणतं आहे, तर इंदिरा पॉईंट बघा हे भारताचं बघा सर्वात दक्षिणेकडचं या ठिकाणी टोक आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 झोजिला ही खिंड कोणत्या राज्यामधली खिंड आहे. बघा याचं योग्य उत्तर काय असेल, झोजिला बघा ही खिंड कोणत्या राज्यामध्ये आहे, तर लडाख बघा या राज्यामध्ये झोजिला ही खिंड आहे. प्रश्न क्रमांक 8 मलयगिरी हे शिखर कोणत्या बघा मलयगिरी हे शिखर कोणत्या घाटामध्ये आहे. पूर्व घाट, पश्चिम घाट, उत्तर घाट, सह्याद्री पर्वत. तर याचं योग्य उत्तर काय असेल, मलयगिरी बघा हे शिखर पूर्व घाटामधलं बघा एक महत्त्वपूर्ण शिखर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भाकरा नानगल हा प्रकल्प कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे. तर याचं योग्य उत्तर काय असेल, भाकरा नानगल बघा हा प्रकल्प सतलज या नदीवरचा तो प्रकल्प आहे, ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणत्या पिकाला मसाल्याच्या पदार्थाची राणी असे म्हणतात. खालीलपैकी कोणत्या बघा या ठिकाणी पदार्थाला मसाल्याच्या बघा पदार्थाची राणी असे म्हणतात. तर याचे योग्य उत्तर काय असेल, वेलची, ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामध्ये सर्वाधिक कॉफीचं क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे. भारतामध्ये सर्वाधिक कॉफीचं क्षेत्र, तर याचे योग्य उत्तर काय असेल, कर्नाटक बघा या राज्यामध्ये भारतामध्ये सर्वाधिक कॉफीचं क्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, दांडेली हे अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा याचं योग्य उत्तर काय असेल, दांडेली बघा हे अभयारण्य विचारले कोणत्या राज्यामध्ये आहे. योग्य उत्तर काय असेल, कर्नाटक बघा या राज्यामध्ये दांडेली या ठिकाणी हे अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, रेल्वेच्या डब्याच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेलं कपूरथळा बघा हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा कपूरथळा बघा या ठिकाणी रेल्वेचे बघा डब्याची निर्मिती केली जाते, तर कपूरथळा बघा हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे. तर याचे योग्य उत्तर काय असेल, कपूरथळा बघा हे ठिकाण पंजाब या राज्यामध्ये आहे, ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतीय हवाई वाहतूक म्हणजे एअर इंडिया यांची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे. एअर इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती. सन 1953 या वर्षी एअर इंडियाची स्थापना झालेली आहे. बघा कोरागा ही आदिवासी जमात कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते. योग्य उत्तर काय असेल, कोरागा ही आदिवासी जमात कोणत्या राज्यामध्ये आढळते. बघा केरळ या राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा कोरागा ही आदिवासी जमात प्रामुख्याने आढळते. प्रश्न क्रमांक पुढचा, स्त्री साक्षरता सर्वात कमी प्रमाण, बघा असं एक कोणतं राज्य आहे, त्या राज्यामध्ये सर्वात कमी स्त्री साक्षरता आहे. तर याचे योग्य उत्तर काय असेल, राजस्थान बघा या राज्यामध्ये सर्वात कमी या ठिकाणी स्त्री साक्षरता प्रमाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, स्वराज्य पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती.
स्वराज्य पक्षाची स्थापना विचारली कोणत्या वर्षी झालेली आहे? योग्य उत्तर काय असेल? सन 1923 बघा या वर्षी स्वराज्य पक्षाची स्थापना झालेली आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 पहा. गांधी आयर्वियन करार हा करार कोणत्या वर्षी झाला होता? गांधी आयर्वियन करार कोणत्या वर्षी झालेला करार आहे? योग्य उत्तर काय असेल? सन 1931 या वर्षी गांधी आयर्वियन करार हा झाला होता. प्रश्न क्रमांक पुढचा. गदर संघटनेची स्थापना कोणी केली होती? बघा, गदर संघटनेची स्थापना कोणी केली होती? तर याचं योग्य उत्तर काय असेल? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 यायला पाहिजे. लाला हरदयाळ यांनी पहा गदर संघटनेची स्थापना त्यांनी केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. कलम 81 नुसार कोणत्या सभागृहाची तरतूद करण्यात आलेली आहे? कलम 81 नुसार बघा याचं योग्य उत्तर काय असेल? कलम बघा 81 नुसार पहा लोकसभा या सभागृहाची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. भारत हे कोणत्या प्रकारचं राष्ट्र नाही? समाजवादी, धर्मनिरपेक्ष, गणराज्य, साम्यवादी. भारत हे कोणत्या प्रकारचं राष्ट्र नाही? तर कोणतं नाही? तर साम्यवादी बघा या प्रकारचं राष्ट्र नाही. प्रश्न क्रमांक 22 बघा या ठिकाणी काय म्हणजे जागतिक विज्ञान दिन कोणत्या दिवशी असतो? जागतिक विज्ञान दिवस विचारलाय कोणत्या दिवशी असतो? योग्य उत्तर काय असेल? 28 बघा फेब्रुवारी या दिवशी जागतिक विज्ञान दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा. जागतिक बँकेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? जागतिक बँकेचं मुख्यालय तर याचं योग्य उत्तर काय असेल? जागतिक बँकेचं बघा मुख्यालय हे वॉशिंग्टन या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. सर्वात प्रथम बघा राष्ट्रीयकरण झालेली भारतामधली पहिली बँक कोणती आहे? सर्वात प्रथम राष्ट्रीयकरण झालेली भारतामधली पहिली बँक म्हणजे कोणती आहे? तर RBI भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा बघा राष्ट्रीयकरण झालेली बँक आहे. प्रश्न क्रमांक 25. रिझर्व्ह बँकेचा बघा रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले होते? योग्य उत्तर काय असेल? सन 1949 या वर्षी पहा रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण हे झाले होते. प्रश्न क्रमांक 26. मानवाचे शास्त्रीय नाव काय आहे? मानवाचे शास्त्रीय नाव काय आहे? योग्य उत्तर काय असेल? होमो सॅपियन हे मानवाचे या ठिकाणी शास्त्रीय नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. अन्नाचं संपूर्ण पचन कोणत्या ठिकाणी होत असते? अन्नाचं संपूर्ण पचन कोणत्या ठिकाणी होत असते? योग्य उत्तर काय असेल? लहान आतडे या ठिकाणी पहा अन्नाचं संपूर्ण पचन हे होत असते. विटॅमिन B9 बघा विटॅमिन B9 यांचं बघा शास्त्रीय नाव काय आहे? विटॅमिन B9 बघा फॉलिक ॲसिड. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. पंडुरोग विचारलाय खालीलपैकी कशाच्या अभावामुळे बघा पंडुरोग कशामुळे होतो? बघा पंडुरोग हा लोहाच्या बघा कमतरतेमुळे होणारा रोग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. डेन्मार्क या देशाची राजधानी कोणती आहे? डेन्मार्कची राजधानी कोणती आहे? कोपनहेगन बघा डेन्मार्क या देशाची राजधानी आहे. अंतराळामध्ये जाणारा पहिला माणूस कोण होता? अंतराळामध्ये जाणारा पहिला माणूस कोण होता? योग्य उत्तर काय असेल? युरी गागारिन अंतराळामध्ये बघा जाणारा पहिला माणूस होता. पंडित रविशंकर हे कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? पंडित रविशंकर बघा हे सितार वादक. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा. कलम 80 मध्ये कोणत्या सभागृहाची तरतूद केलेली आहे? कलम 80 मध्ये बघा कलम 80 मध्ये राज्यसभा या सभागृहाची तरतूद करण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.